मराठा वीर शिवाजी भरत मराठा वीर शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती शिवाजी अवतरले जगती जय हो हो शरित करोनी गड मिळविला वीर तान्हाजी स्वर्गी गेला वीर तान्हाजी स्वर्गी हो गे शरित करोनी गड मिळविला वीर तान्हाजी स्वर्गी गेला दुसऱ्या दासा मने फड फडला दुसऱ्या दासा मने फड फडला झेंडा गडावरती शिवाजी झेंडा गडावरती शिवाजी अवतरले जगती जय हो शिवाजी अवतरले जगती मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती 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 जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 बोला पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत तुकडोजी महाराज महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस गजपती अयपती भूपती महाराजाधिराज योगीराज निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यामुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता सरस्वती माते देवीमज स्फूर्ते येतो काकुळते तुझलागी प्रतिपश्चंद्र रेखेवर विष्णूर वंदिता शहा सुनो शिव शेषा मुद्रा भद्राय राजते मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी अवतरली जगती शिवाजी महाराज अवतरली जगती चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली करतोम करतोम अन्यथा करतोम जगच्चालक भगवान परमात्म्याची परम शांतीदायी कल्याण रूपी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल कोड ब्रह्मांड नायक अखिल विश्व आधार जगच्चालक भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा हे संपूर्ण विश्व ज्यांच्या शक्तीवर चालते आहे ते सर्व संत मानवतावादी महापुरुष ज्यांची जयंती साजरी करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ज्यांचं नाव घेतल्यानंतर मैदानावर एखादा घोडा उसळावा तसं धमण्यांमधलं रक्त मुसंडी मारते ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर या छाताडामध्ये कोणीतरी ज्वाला फेकून दिलेली आहे आणि त्यानं रोमारोमात पेट घेतलेला आहे अशी भावना निर्माण होते ज्यांच्याकडे पाहून महाराष्ट्राच्या इतिहासाची कल्पना केल्या जाते इतिहासाचे आजपर्यंत लाखो पुस्तकं तयार झाले हजारो लेखक जन्माला आले आणि शेकडो पानांवर त्यांनी लिखाण केलं करोडो पानं त्याच्यामध्ये गेलेले आहेत पण या विश्वामध्ये फक्त 3 अक्षराचा इतिहास गेल्या 450 वर्षापासून महाराष्ट्राच्या छाताळावर गारुड घालते आहे त्या 3 अक्षराचं नाव शिवाजी या 3 अक्षरांनी सगळ्या इतिहासाला माग टाकलेलं आहे ज्यांच्याबद्दल हिंदी मधले कवी प्रदीप लिहितात देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी महाराज ने रखी थी लाज हमारे शान की और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की अशी बलिदानाची धरती निर्माण करून तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या महाराष्ट्राच्या छाताडावर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही ह्या सगळ्या छाया थैया थैया नाचत असताना आजपासून 450 वर्षाच्या अगोदर माणसाचा स्वाभिमान हरवला असताना पर्वताचे दर्गे होत असताना बायांच्या डोक्यावरच कुंकू पुसल्या जात असताना डोक्याला लागलेल्या शेंडीवर कर आकारला जात असताना आणि कीर्तनकाराच्या पाठी हिरव्या रंगाचा झेंडा लावून त्याच्या स्वाभिमानाला गवतासारखं तुडवत असताना ज्या काळामध्ये महाराष्ट्राला इतिहास निर्माण झाला नव्हता त्या काळामध्ये या महाराष्ट्राचा इतिहास घडवणारे या महाराष्ट्राचा इतिहास कोणी लुंग्या सुंगाने वायऱ्या गैऱ्याने लिहिला नाही या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला घोड्यांच्या टापांनी शाहिरांच्या डपांनी ढगांच्या गडगडाटांनी आणि विजांच्या कडगडाटांनी या सगळ्यांचं बळ असणारे जे आज जन्माला येऊन शेकडो वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला म्हणावं लागते किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ लेकिन जीजा वैसी माँ थी लोगों जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ
एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या शिवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं छत्रपतीचं शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर या धर्मापुरी कोंबली गावामधल्या या संपूर्ण पंचक्रोशीतल्या मंडळींना आता 11:15 झाले, 10:15 झाले. काही जणांना वाटलं असेल महाराष्ट्र गीत झालं आणि कार्यक्रम संपला. आपण ज्या राजांचे वारसदार आहोत त्या राजांचा कार्यक्रम नुसतं दिव्यांची आणि फटाक्यांची रोषणाई म्हणून संपत नाही. आज 19 फेब्रुवारीला या खुर्चीवरून उठण्याच्या अगोदर ज्याच्या छाताड्यामध्ये महाराष्ट्रावर थैया थैया नाचणाऱ्या त्या सगळ्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांचा खात्मा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटत नाही तोपर्यंत धर्मापुरी कुंभलीतला हा कार्यक्रम संपू शकत नाही. हे आयोजक मंडळी आपण बसलेले सगळे बरोबर मोजून 40 मिनिटं बोलणार आहोत. तुमचे डोके कॉम्प्युटर सारखे हजर ठेवा. तुमचा 1 सेकंद सुद्धा वाया जाणार नाही. आपण ज्या राजांची जयंती साजरी करत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कशा करता झाला होता. 450 वर्षाच्या अगोदर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब गरोदर होत्या आणि 2-3 सेविका आल्या. पहिल्या सेविकेनं कुर्णीसात केला, मुजरा घातला आणि ती विचारायला लागली. शिवभारत नावाचा एवढा मोठा ग्रंथ आहे. 40 मिनिटात तुम्हाला शिवाजी महाराजांचे कमीत कमी 50 ग्रंथाचे संदर्भ. गरोदर असणाऱ्या राष्ट्रमातेला प्रणाम केला आणि विचारायला लागली, मा साहेब आपल्याला काही खावं वाटते का. मा साहेब म्हणाल्या, काही खावं वाटत नाही. मा साहेबांच्या जागेवर जर दुसरी असती तर तिनं सांगितलं असतं, साकोलीला उड्डाण पुलाच्या खाली गरम जिलबी चांगली भेटते ते खाऊ वाटते. राष्ट्रमाता म्हणाल्या, काही खाऊ वाटत नाही. दुसरी दासी आली, तिनं मुजरा घातला आणि ती विचारायला लागली, मा साहेब आपल्याला काही खावं वाटत नाही तर काही पाव वाटत असेल. राशी भाऊ, गोपी भाऊ, माझ्या नवऱ्याची 4थी बायको, माझा 3रा नवरा, काही पाव वाटत असेल. राष्ट्रमाता म्हणाल्या, मला काही पाव वाटत नाही. तिसरी चाणाक्ष दासी आली, सेविका आली आणि तिनं मुजरा घातला आणि कुर्णी साथ करून विचारायला लागली, मा साहेब आपल्याला काही खावं वाटत नाही, आपल्याला काही पाव वाटत नाही, आपल्याला काही करावं वाटत असेल. इकडच्या कोपऱ्यात बसणाऱ्या माझ्या माता भगिनी, या समोर उपस्थित असणाऱ्या भगिनी, एक गोष्ट ध्यानात ठेवा. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना, छत्रपती शिवरायांना मुजरा करताना, तो मुजरा घालण्याच्या योग्यतेचं छत्रपती शिवरायांना बनवणाऱ्या राष्ट्रमातेचा अंश तुमच्यामध्ये आहे. 1 गुड मदर इज बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. एक आई जर संस्कारी बनली इज इक्वल टू 1000 स्कूल टीचर. त्या एक माता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या. तिनं कुर्णी साथ केला आणि विचारायला लागली, मासाहेब काही खावं वाटत नाही, काही पाहावं वाटत नाही, मग काही करावं वाटत असेल. तशी मराठ्यांची सौदामिनी कडाडून उठून उभी झाली. सिंहासनावर उठून उभ्या होऊन भिंतीला लावलेल्या म्यान मधली तलवार काढली. तलवारीच्या टोकात नजरेचं तेज मिळवलं
आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब म्हणाल्या हो करावं वाटते. काय करावं वाटते मासाहेब? घोड्यावर बसावं वाटते, हातात नंगी तलवार घ्यावं वाटते, दरी किंदरात फिरावं वाटते आणि या मातीवर जुलूम अन्याय अत्याचार करणाऱ्या सैतानांचे मुंडके कापून काढावं वाटतात आणि उंच डोंगराच्या कड्यावर भगवा झेंडा फडकावावं वाटते. हे उत्तर देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला जन्म घेतात. जगात भारी एकच वारी 19 फेब्रुवारी. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. हो प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांवरती. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. बोले छत्रपती शिवाजी महाराज की जय. मजा नाही आली. फटाके जेवढा दम आहे तेवढा माणसाच्या छातीत पाहिजे. तुमच्या सगळे एवढा आवाज मी बिना माईकचा एकटा काढू शकतो. शिवाजी महाराजचा चेहरा पा. मी हजारो पुतळे बघितले. आपली धर्मापुरी कुंभली भाग्यवान गावा. इतर ठिकाणी फक्त शिवाजी महाराजांच्या हातात तलवार असते. आपल्या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात राजदंड आहे. आपण भाग्यवान आहे. यांच्याकरता टाळ्या वाजवा. आता आवाज सुद्धा त्यांना साजे साध्या. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या 450 वर्षामध्ये लाखो राजे होऊन गेले. 10 रुपयाचं एक बुक तुमच्याकडे आता दिलं प्रत्येकाकडे, एक पेन दिला 2 रुपयाचा यूज अँड थ्रो. 2 तासात लेटर बुक भरून जाईल एवढे राजे जन्माला आले. नाना भाऊ आताच बोलून गेले. मोर्चाला माग फिरून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग पुढे माणसं होते. कारण शिवाजी महाराजांना एक सीट लढवून एक मतदारसंघ मिळवायचा नव्हता. माणसाच्या काळजावरती अधिराज्य गाजवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लोक मेले. कारण शिवाजी महाराज माणसांकरता मरत होते. लढे सिपाही और नाम सरदार का, अशी गत नव्हती राजांची. हम लढेंगे हम मरेंगे, दम दमे में दम नहीं है, खैर मांगो जानकी. गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, अब तो दिल्ली तक चलेगी तेग शिवाजी राजा की. सुंदर स्वराज्य निर्माण केले. धारेवर तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, छत्रपतीचं, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर.
राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर शिवाजी महाराज जन्माला आले या महाराष्ट्राचं भाग्य आहे माझ्यासारख्या कीर्तनकारानं त्यांच्याबद्दल बोलावं मोठी गोष्ट नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भंडारा जिल्हा एवढा एक देश आहे त्याचं नाव आहे कुवेत नागपूर एवढा एक देश आहे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षानं बोलावं आम्ही भारतामध्ये गेल्यानंतर एका काचाच्या बॉटलमध्ये भारतातली विशेषतः महाराष्ट्रातली गडाच्या पायथ्याची माती काचाच्या बॉटलमध्ये भरून आणलेली आहे आणि आम्ही दररोज त्या मातीला प्रणाम करतो त्यातल्या मातीचे कण घेऊन स्वतःच्या मस्तकाला लावतो कारण त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पाऊल पडलेलं आहे सुभाषचंद्र बोसनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणावं आणि लाखो माणसांनी जीव त्यांच्यावर नौछावर करावा त्या सुभाषचंद्र बोसांनी म्हणावं माझ्या जीवनातले वन अँड ओनली मॉडेल एक आणि एकमेव आदर्श छत्रपती शिवाजी महाराज 23 वर्ष 6 महिने 14 दिवस आयुष्य जगला शहीद आजम भगत सिंग 22व्या वर्षी कॉलेजच्या कट्ट्यावर उभं राहून आयुष्य सट्ट्यावर लावणारा आणि आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानीच्या मागे दिवानी होऊन एक्सक्यूज मी मेरा दिल तुझ पे फिदा है रे म्हणणारा तरुण पोरगा त्या वयामध्ये वयाच्या 23व्या वर्षी मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी मेरे जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है असं म्हणणाऱ्या भगत सिंगानं म्हणावं जेलर साहब ये भगत सिंह को तुम खलास कर सकते हो मार सकते हो लेकिन भगत सिंह के दिल में छपी छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर तुम 7 जन्मों तक मिटा नहीं सकते बराक ओबामानं म्हणावं सूर्याचं दुसरं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि वासी बेंद्रेनं द हाऊस ऑफ शिवाजी या इंग्लिश ग्रंथामध्ये म्हणावं ज्या राजाला पाहावं 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 आणि पाहतच राहावं ज्या राजाला वाचावं वाचावं आणि वाचतच राहावं ज्या राजाची पूजा करावी आणि पूजा करावी ज्या राजाला काहीही केल्यानंतर तो राजा शिल्लक उरावा या शरीराच्या कातळ्याचे जोळे जरी काढले राजे तुमचे उपकार आम्हा फेडू द्या हो थोडे तुमच्या पायात घालू द्या आमच्या कातडाचे जोडे तुमच्या पायात जरी आमच्या कातळाचे जोडे घातले तरी ज्या राजांचा उल्लेख संपणार नाही त्या राजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि नरहर कुरणकर सारख्या लेखकांनी म्हणावं मला याचं दुःख नाही गेल्या 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ब्रिटनच्या म्युझियम मध्ये काचाच्या डब्यात ठेवलेली आहे मला याचं दुःख आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पेलवण्याजोगते मनगट महाराष्ट्रात निर्माण झाले या देशाची राज्य घटना ज्याने निर्माण केली सिंबल ऑफ नॉलेज बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर त्यांनी म्हणावं भारतीय राज्य घटनेच्या पहिल्या पानावर मला भारतीय राज्य घटना लिहिताना फारसे कष्ट पडलेच नाही जास्त विचार करावाच लागला नाही कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यापुढे उभं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्ञानी बोललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यागी बोललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर पोळ्या लिहिल्या गेल्या आहेत कविता लिहिल्या गेल्या आहेत गझल लिहिली गेली आहे हजल लिहिली गेली आहे चारोळी लिहिल्या गेली आहे नाटक रचलेलं आहे नाटकाचे वेगवेगळे बंध तयार झालेले आहेत पुस्तक लिहिलेले आहेत कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत हे सगळं लिहून सुद्धा 3 अक्षर या भारताला उरून पुरलेले आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढूशा वयामध्ये तळघरामध्ये स्वतःच्या अंगावर कोरडे ओढणारा बाप बघितला तळघरामध्ये शहाजी महाराज जायचे आणि स्वतःच्या अंगावर कोरडे ओढायचे लहानसा शिवबा जाऊन उभा राहिला आणि छोट्यासा शिवबा आपल्या वडिलांना म्हणतो आबासाहेब मी दररोज संध्याकाळी पाहतो तळघरामध्ये जाऊन स्वतःच्या अंगावर तुम्ही कोरडे ओढून घेता
मला समजत नाही 10 पैलवानांना एकटे मारणारे तुम्ही, पण मात्र स्वतःच्या अंगातलं रक्त का खाली सांडता? डोळ्यामध्ये अश्रू असणाऱ्या बापानं छोट्याशा शिवबाच्या डोक्यावर हात ठेवला. शिवबा, तू लहानसा कायच बाळा, तुला समजणार नाही ना का समजू दे आबासाहेब, पण मला सांगा, माझ्या आबासाहेबांच्या रक्ताचा थेंब माझ्या डोळ्याला सलतो आहे. लेकराला जवळ घेऊन शहाजी महाराज म्हणतात, लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं, 18 पगड जातीच्या लोकांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. पण मनसबदारी करता करता मोगलांच्या दरबारामध्ये मनसबदार म्हणून जगता जगता 18 पगड जातीच्या लोकांचं स्वराज्य पूर्ण करण्याकरता मी अपूर्ण पडलो. त्या प्रत्येक माणसाची माफी मागायला मी जाऊ शकत नाही, म्हणून स्वतःच्या अंगातलं रक्त खाली पाडतो, मातीला त्याचा अर्घ्य वाहतो. बापाच्या पाठीच्या रक्ताचे थेंब 2 थेंब घेतले छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपण कुंकाचा अष्टगंधाचा टिळा लावतो तसे माथ्याला 2 भुवयाच्या मधात छत्रपती शहाजी महाराजांचे रक्ताचे थेंब लावले. आणि हात पुढे करून छोटासा शोभा म्हणतो, आबासाहेब चिंता करू नका, तुमच्या आयुष्यातलं अर्धवट राहिलेलं स्वप्न हा तुमचा शोभा पूर्ण करेल. रायरेश्वराला घेती छपतेला, मारू किंवा मरू स्थापू स्वराज्याला, हर हर महादेव गरजला. आमुचा शिवाजी राजा झाला. तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख 18 पगड जातीच्या हलक्या भारी लोकांना एकत्रित करून, अरे मातीमध्ये उभं राहून मातीसाठी प्राण द्यायचा असतो. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं असते. हे वीरत्वाची शिकवणूक त्या 18 पगड जातीच्या लोकांना दिली. मग बाजी पासलकर उभा राहिला, तानाजी मालुसरे उभे राहिला, संताजी धनाजी मावळे उभे राहिले, जे मोगलांचे घोडे सुद्धा ज्यांना पाहून पाणी पित नव्हते, असा एक एक मावळा उभा राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराज एका मूर्तीचं नाव नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज एका राजाचं नाव नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज एक गादी चालवणाऱ्या राजाचं नाव नाही आहे. अरे हजारो गाद्या निर्माण झाल्या. खासदाराचं पोरग खासदार झालं तर खासदाराला 0 मार्क दिले पाहिजे. आमदाराचं पोरग करोडपती झालं तर आमदाराला कोर्टाच्या कटघऱ्यात उभं केलं पाहिजे. सरपंचाच्या पोरानं 3 सीटा निवडून आणल्या तर त्याचा सत्कार नाही केला पाहिजे. पण झोपडपट्टीत भूमिहीनाच्या पोरानं स्वतःच्या कमाईनं 4 खोल्या बांधल्या तर 1 क्विंटल हाराचे फुलाचे हार बनवून त्याचा सत्कार केला पाहिजे. कारण याच्या बापाची पार्श्वभूमी असते आणि यानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर कमावलेलं असते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुळशीचं झाड कुंडीमध्ये वाळते त्याला महत्व नाही, पण खडकाला फोडून पिंपळाचं झाड वरते येते त्याला महत्व आहे. आजपर्यंत लाखो राजे जन्माला आले होते, पण छत्रपती शिवाजी महाराज, कॉम्रेड गोविंद पानसरे शिवाजी कोण होते या पुस्तकात पान नंबर 86 वर लिहितात. आज सुरुवात करतात पान नंबर 1 पासून आजपर्यंत जगामध्ये अनेक राजे निर्माण झाले, पण त्या सगळ्या राजांना आपल्या बापाकडून राजाची गादी आयती भेटली होती. पण विश्वाच्या पाठीवर चिखलामध्ये खेळत असताना स्वतःच्या